नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचा माझ्या चॅनलवरती स्वागत आहे आणि हा आहे राशीच्या जेवणाचा व्लॉग। तर इथे पप्पाजींना गावरानीच्या गवार शेंगा दिसल्या होत्या, तर मग त्यांनी घेऊन आले होते आणि मग वेळेवर ही भाजी आम्ही बनवायचं ठरवलं होतं। आणि मग इथे हे सगळं काही आटपून मग आम्ही छान मोर्शीतल्या दुर्गादेवी वगैरे बघायला गेलो। मला सगळ्यात जास्त आवडली ती ही नर्मदा देवीची मूर्ती आणि थीम। म्हणजे हे पूर्ण रिव्हर पॉल्युशनवरती आधारित होतं आणि खूप सुंदर असं त्यांचं डेकोर होतं आणि देवीची मूर्ती पण अतिशय सुंदर होती इथे। आणि मग आम्ही अशा 7-7:30च्या वेळाने निघालो, तर बऱ्याच देवांच्या मंडळाच्या आरती वगैरे इथे चालू होत्या, तर मग आम्ही तिथे पण म्हणजे आरती आणि प्रसादच घेत होतो। आणि हे आहे तारामाता संस्थान, ही स्वयंभू देवीची मूर्ती आहे, ही मोर्शीत आहे। जर तुम्ही गेले असाल मोर्शीत, जर कोणी पाहत असेल तर तुम्हाला कळूनच जाईल। आणि हे एक म्हणजे मोर्शीतलाच एका कुठल्या तरी एरियाची मूर्ती आहे मार्केटातमधली, मला तिथलं नाव आठवत नाही, पण इथली देवी दरवर्षीच खूप सुंदर असते। आता तर वाघ असा सिंह असं पाळणं पकडून आहे आणि त्यावर देवी झुलत आहे, असं काहीतरी ते छान त्यांची डेकॉर होतं। तर ही खूपच सुंदर अशी देवी छान दिसत होती। आणि मग इथे आमचं सगळं जेवण वगैरे आटोपलं, सगळं झालं। मग जे घरी पाहुणे वगैरे आम्ही सगळे होतो, मग आम्ही सगळ्यांनी ठरवलं की छान असा चौकाष्टा वगैरे खेळायचा। तर मग आम्ही रात्री 12 वाजेपर्यंत चौकाष्टा खेळलो आणि मग दुसऱ्या दिवशी इथे गोतांबिलच्या जेवणाची तयारी चालू होती। या गोतांबिलची आंबील पूर्ण ही मी बनवली होती, मम्मीने फक्त गाईड केलेलं होतं मला। आणि मग इथे जे आमच्या घरी काशी घोडे वगैरे जे ठेवतात महालक्ष्म्यांजवळ, दुर्गादेवीजवळ, तर मग ते मम्मी त्याचं गुडशिलं बनवत होती, घोड्याची खीर पण म्हणतात त्याला। तर मग इथे तेच चालू होतं। आणि मग इथे दिवे आणि फळामुठा वगैरे करणं चालू होतं आणि इकडे तर मी आंबील घोटतच होती। आमच्या घरी राशीच्या जेवणाला गुळशिलं, आंबील आणि फळामुठा आणि दिवे इतकंच वर बनतं, बाकी सगळं काही जो स्वयंपाक असते खाली असतं। या दिवशी आमच्या घरी गजानन महाराजचं पारायण पण असतं राशीच्या जेवणाच्या दिवशी, तर मग ते पारायण पण एकीकडे चालू होतं आणि दुसरीकडे आमच्या इथे स्वयंपाक मांडणं चालू होतं। आणि या दिवशी थोडीफार गडबड होऊनच जाते, कारण की बऱ्याच गोष्टी एकसोबत चालू असतात। आणि इथे मग गट्टूची भाजी, बरबटीच्या शेंगांची भाजी, वरण भात, कढी, असा सगळा काही मेन्यू होता छान। आणि भरीत आणि हे पण होतं, काय म्हणतात त्याला, भाकरी वगैरे। या दिवशी आमच्या घरी भरीत भाकरी असं नेहमी असते। आणि इथे हे आजचं थोडं छोटं असतं, म्हणून मग आजचे इकडचे ताटं मी सजवले होते महालक्ष्म्यांचे अशा पद्धतीने, कारण मेन जेवणाचे नाही सजवू शकत ना, कारण की मम्मी कशी एक्सपर्ट झाली येतात आणि मला नाही कळत इतकं, म्हणून मग मी इथलंच राशीच्या जेवणाच्या दिवशीचे सजवत असते। आणि मग इथे मग पारायण वगैरे झाल्यानंतर मग इथे आरती करायला घेतली आहे, आधी दुर्गादेवीची आणि मग ॲज युजल महालक्ष्म्यांची। हेच करता करता आम्हाला जवळपास 12:30 पाऊण वाजले होते, जरा वेळ होऊनच गेला होता इकडे।
आणि मग हे सगळं झालं की मग आम्ही महालक्ष्म्यांची आरती करत होतो इथे. मग तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल तर मग जितक्याही आमच्या घरी बाया जेवण करायला येतात तितक्या जणांना आम्ही ब्लाऊज पीस आणि देवीची वटी देऊन देत असतो. इथे जेवण चालू झालेलंच होतं. इथे जेवण चालू होऊन गेलेले होते आणि मग हे सगळं काही जेवणं वगैरे जवळपास 4 वाजता आटपले होते, 12 वाजता लागून. आणि मग इथे आम्ही महालक्ष्म्यांना ठेवायला सुरुवात केली आणि मग महालक्ष्म्यांना ठेवून झाल्यावर मग आम्ही दुर्गादेवीच्या विसर्जनाची तयारी चालू केली. हे सगळं काही इतकं सुंदर राशीच्या जेवणाच्या दिवशीच सजवलेलं होतं. आणि मग इथे माझा लहान भाऊ जो होता तो देवीचा कळस होता, तो पूर्ण घरात असा छान असा मिरवत होता डोक्यावर घेऊन आणि सगळे त्याच्या मागं जय जय रामकृष्ण हरी करत करत चाललेले होते. आणि मग हे सगळं काही झालं आणि मग त्यानंतर आम्ही दुर्गादेवी शिरवायला घेऊन आलो डॅमवर. आणि मग इथे आम्ही देवी शिरवायला आलेलो होतो शिंबोरा धरणावरती. आणि मग छान असं पटपट पूजा वगैरे केली. अंधार होऊनच गेलेला होता. सगळ्या जणांनी देवीची पूजा करून घेतली, आरती वगैरे करून घेतली, सगळ्यांनी पाया पडून घेतल्या छान. आणि ही जी फळांची टोपली दिसत आहे हा यावेळेस असं होतं की ती देवीची शिदोरी होती आणि ती पण देवीसोबत शिरवल्याच जाणार होती. मग सगळे इथे देवीच्या कानात त्यांची एक एक विश मागत होते. आणि मग इथे आरती वगैरे पण चालू होऊन गेलेली होती. आणि मग हा नवरात्रीचा आणि महालक्ष्म्यांचा शेवटचा व्हिडिओ आहे या सिरीजचा. आणि तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगाल. आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की कराल. आणखी आता दिवाळी आहे तर मग आता दिवाळीचे वगैरे पण व्हिडिओज वगैरे येतीलच. आणि तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. थँक्यू सो मच.